इतिहासामध्ये होळीचा मार्ग म्हणतात, होळीचा ग्राउंड आज सुद्धा आपण आपल्या गावी शिमग्यात होळी पेटली की नाही. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी स्वराज्याची मानाची होळी पेटली याची आणि या पेटत्या होळीमध्ये आपल्या राजे स्वतः हाताने नारळ टाकायचे आणि जो कोणी बहादर या पेटत्या होळीतून हाताने नारळ काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचं कडं आणि एक मानाचं गुलाब इथे बसून द्यायचं. हा स्वराज्याचा होळीचा माळ आहे. समोर बघा आपल्या राजांची मूर्ती बघायला मिळते की नाही, जे आपण सोशल मीडिया गुगलवर वगैरे मूर्ती फोटो पाहतो तर हाच मूर्ती फोटो आहे. ही मूर्ती 1974 मध्ये गडावरती आणलेली राजांच्या सिंहासनावर बसवली आपल्या दरबारात. परंतु या मूर्तीमध्ये चुकी झाली की आपले राजे सिंहासनावर बसलेले असताना आपल्या पायामध्ये मोळी किंवा चप्पल घालत नव्हते. परंतु या मूर्तीमध्ये बघा आपल्या मोळी बघायला मिळतात. म्हणून या मूर्ती स्थापना या मोकळ्या परिसरामध्ये 1974 मध्ये सर या ठिकाणी केली. या मूर्ती समोर आपल्याला इकडे दोन्ही साईडला समोर एक मोठी इमारत बघायला मिळते का समोरची, याला बाजारपेठ असं म्हणतात आणि या बाजारपेठीची लांबी 800 फूट लांब आहे आणि रुंदी 40 फूट आहे. इकडे 22 दुकान आणि इकडे 22 अशी टोटल 44 दुकान आहेत. जर त्या दुकानची आपण रचना पाहिली तर आगे दुकान, पिछे मकान आणि बिझनेस स्टोर रूम अशा पद्धतीने दुकानची रचना आहे. मात्र या दुकानची हाईट बघा उंच आहे, कारण पूर्वीचे सरदार लोक हे घोड्यावरती बसून व्यापार करायचे. या दुकानची आपल्या घोड्याच्या उंचीप्रमाणे उंच केली बघायला. आता इकडे बघा समोर त्या साईडला कोपऱ्यामध्ये एक कॅमेराचा पोल बसतो तिकडे. आता आपण तुम्ही रोपण्याला सांगून आलो बरोबर नाही, हे रायगड किल्ल्याचं फ्रंट साईड आहे. जो पायरी शूट होते तो पहिल्यांदा गावात इथे येतो. त्या पोल पाशी रायगड किल्ल्याचं पायरी मागवलं साठी तुम्ही जाताना रोपवे पाय मारा खाली रोपवे इथे एक लेफ्टला रोड खाली गेले हा सगळा रोपेकडे जातो. हा शॉर्टकट मार्ग आहे. आता तुम्ही सगळेजण याच राजमार्गातून सगळं पुढे गेलात तुम्हाला तुम्ही त्या ठिकाणी बोलतो. इथून एक इमारत बघा मिळते का, इथून पायरी असं काहीची मोजण्यासाठी दिसते की नाही, हे जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. याच्या मागे आपल्या राजांचा गनिमी काय होता की जर का एखादा मुघल होती सह्याद्रीच्या पर्वताला लांबून पाहिलं तर आपलं मंदिर तू इथपर्यंत येऊ नये आला तरी मंदिराची चौकड करू नये. म्हणजे या मंदिराच्या वरचा आपल्याला काही सांगायचं बघायला मिळतो. मात्र याच्या आतमध्ये जगदीश्वर महादेवाचे पिंड आणि हनुमानच्या मूर्ती आज आपल्या या ठिकाणी आणि सर याच मंदिरासाठी आपल्या राजांच्या देहाची लागणी 3 एप्रिल 1686 मध्ये मंदिराच्या समोर एक व्हाईट गोल क्षेत्र आहे की नाही, याच आपल्या राजांच्या समोर एक वाघ्याचा वाघ्याचे पुढचा इतिहास देखील करावे आता आपल्याला सर. जगदीश्वर मंदिर आणि राजांची समाधी याच्या मध्ये छोटा गेट बघा, छोटासा बॉक्स त्या गेटच्या 2 नंबर पायरीवर एक लेख आहे की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. 14 वर्षामध्ये हिरोजी रायगड किल्ल्याची बांधकामे केली. राज्याभिषेकानंतर राजाने हिरोजीला विचारलं की तुम्हाला काय हवं ते भक्त मागा, 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं घोडं, तुम्हाला काय हवं ते भक्त आम्ही तुम्हाला. राजा मला बाकी काय नको, मी जो एक दगड हरवलाय तो दगड या मंदिराच्या पायरीमध्ये लावायची परमिशन द्या. राजाने पाहिलं तुमच्या नावाची पाठी आहे ना, या रायगड किल्ल्याचं खाली मेन गेट महाद्वार तुम्ही याच्यावरती लावा किंवा गडावर सगळ्यात उंच इमारत देतो. मग तुम्ही या मंदिराच्या पायरीमध्ये जायचं काय म्हणताय. ज्या वेळेच्या रायगावचे असाल आणि जगदीश्वर महादेव दर्शनाला याल त्यावेळेस तुमच्या पायाची धूळ ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी बघा माझ्या नावाची पाठी लावली तुमच्या पायाची धूळ ही सदैव माझ्या मस्तकी लागत राहील, माझं जीवन सार्थकी लागेल. मिठी मारली मिठी वा हिरोजी तुमच्यासारखी माणसं या स्वराज्यात लाभली. म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण जनता का राजा होता आणि राजासारखी माणसं होती म्हणून स्वराज्याचं निर्माण. या ठिकाणी माझी महत्वाची माहिती घेतलेली आहे. मी आपल्याला काही शिराय करतो की घासल्याशिवाय धार नाही, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बाजूला मराठ्याशिवाय अंधार फार झाला तर हाता दिवा पाहिजे आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्रा नव्हे या देशाला जिजाऊंचा शिवबा पाहिजे, जिजाऊंचा शिवबा पाहिजे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.